मंडळी, आज आपण अगदी वेगळी अशी चविष्ट सगळ्यांना आवडणारी रेसिपी पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। स्वागत आहे तुमचं मनीषा रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी मस्त चमचमीत अशी वाटली डाळ। इथे मी डाळ रात्रभर भिजवली होती। डाळ भिजवण्यासाठी भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आणि रात्रभर भिजवायची किंवा 7 ते 8 तास भिजवली तरी चालेल। छान अशी डाळ भिजली गेली पाहिजे। त्याच्यानंतर त्यामधले सगळं पाणी काढून घ्यायचं, अजिबात पाणी ठेवायचं नाही। बिना पाण्याची ही छान अशी डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची, व्यवस्थित सगळी घालून घ्यायची, थोडाही पाण्याचा वापर करायचा नाही। तर अशा पद्धतीने ही डाळ तुम्ही वाटून घ्या। तर अशा पद्धतीने मी ही डाळ वाटून घेतलेली आहे। खूप बारीकही नाही करायची आणि खूप जाडसरही नाही ठेवायची, मीडियम अशी ठेवायची। आता इथे आपण एक मसाला करूयात। मसाला करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 7 ते 8 हिरवी मिरची घेतली। तिखट आपल्या आवडीनुसार करू शकता तुम्ही। भरपूर अशी कोथिंबीर घालायची। हे छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं। त्याच्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं, अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे। छान हे दोन्ही तडतडू द्यायचं। त्याच्यानंतर याच्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा। मसाला छान परतवून घेऊन घ्यायचा। पाव चमचा हळद घातली, त्यानंतर पाव चमचा हिंग घालून घ्यायचा। 10-12 कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्याची पण अगदी गरम तेलात घालायची नाही, असे मसाल्यावरती घातली तरी मिक्स होतात, नाही तर त्याच्यात कलर चेंज होतो, काळपट होतात। तर व्यवस्थित हा मसाला परतवून घ्यायचा, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आणि त्याच्यामध्ये ही डाळ घालून घ्यायची। डाळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर न केल्यामुळे छान अशी कोरडी अशी मऊसूर डाळ वाटली गेली आहे। आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं। परतत असताना गॅस बारीक करायचा, मोठ्या गॅसवरती परतवून नाही घ्यायचं, नाहीतर ही डाळ कढईच्या तळाला लागू शकते आणि करपू शकते। गॅस बारीकच ठेवायचा, एकदम मीडियम ठेवला तरी चालेल। याच्यातला ओलावा कमी होईपर्यंत एकसारखं तुम्हाला हे परतवून घ्यायचं अशा पद्धतीने। जर तुम्ही टिफिनला नेणार असेल किंवा नाश्त्यालाही करणार असेल तर तुम्ही ही डाळ रात्रभर भिजवा किंवा 7 ते 8 तास भिजवली तरी चालेल। तर व्यवस्थित अशी परतून घ्यायचं, यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत। एकदा तुम्ही ही डाळ नक्की करून बघा, चवीला छान लागते, नाश्त्याला सुद्धा मस्त अशी एकदम टेस्टी लागते। आता इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे। त्यानंतर इथे मी अर्धा लिंबाचा रस पिळत आहे, कारण लिंबाने याला खूप एक मस्त चव येते। अप्रतिम ही डाळ लागते लिंबाने, आंबट गोड मस्त चवीची लागते। व्यवस्थित परतून घेऊया अशा पद्धतीने। आणि इथे मी चिमूटभर साखर घातलेली आहे। साखर ऑप्शनल आहे, पण एकदा तुम्ही नक्की घालून बघा। आता परत व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने, मस्त लागते। आणि इथे 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवूयात। झाकण ठेवायचे आणि अशी कोरडी करून घ्यायची, वाफ येऊ दे। मस्त 5 ते 10 मिनिटं ठेवल्यानंतर मस्त अशी वाफ येते, बघू शकता अशा पद्धतीने वाफ आलेली आहे। इथे मी झाकण काढून बघते, हे बघा मस्त कोरडी अशी झालेली आहे, मऊसूत झालेली आहे डाळ। तर नक्की करून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत। बाय।